नमस्कार. जनशक्ती महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी पत्रकार ज्योती तुसांबळ. कबाड गल्ली येथील किरकोळ वादाला जातीय रंग देऊ नये, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे आवाहन. पोलिसांनी निपक्ष कारवाई करावी. बीड शहरातील कबाड गल्ली येथील काही दिवसापूर्वी माजी नगर परिषद सभापती बाळासाहेब जाधव आणि सागर देशपांडे यांच्यात कचरा व बोर समस्येवरून किरकोळ वाद झाला होता. यावेळी नगरसेविका पती सागर देशपांडे यांना जाब विचारण्यामुळे वाद वाढून दोघांमध्ये हलकी झटापट झाली. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान हा वाद स्थानिक पातळीवर मिटणारा असताना त्याला राजकीय स्वरूप देऊन जातीय रंग देत अनावश्यक प्रसिद्धी दिली जात असल्याचे सर्वपक्षीय संघटनेच्या शिष्टमंडळाने व्यक्त केले. विविध पक्ष व संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवार दिनांक 16 रोजी पोलीस अधीक्षक नवनीत कानवत यांची भेट घेतली. यावेळी कबाड गल्लीतील प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत असून पोलीस प्रशासनाने निपक्ष कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. सदरील प्रकरणामुळे कबाड गल्लीसह जिल्ह्याची आणि पोलीस प्रशासनाचीही बदनामी होत असल्याचे म्हटले आहे. दिलेल्या या निवेदनावर शिवसेना जिल्हा प्रमुख अँड चंद्रकांत नवले, जय शिवसंग्रामचे संपादक अध्यक्ष रामहरी मेटे, संभाजी ब्रिगेडचे शरद चव्हाण, अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक रोमन, शिवसेना तालुकाध्यक्ष संतोष जाधव, मराठा आरक्षण कृती समितीचे जय मल्हार बांगर, मराठा सेवक गंगाधर काळकुटे, किशोर काळे, जिजाऊ प्रतिष्ठानचे देवीसिंग शिंदे, विनोद काळे, मंगेश काळे, भीमराव दळवी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 2-3 दिवसापूर्वी आमचा प्रभाग क्रमांक 7 धोंडीपुरा, कवाड गल्ली, काळे गल्ली, माळवी ह्या प्रभागातील 2 कवाड गल्लीमध्ये देशपांडे आणि बाळू जाधव हे जे आहेत, एक रनिंग नगरसेवक आहे, एक माजी नगरसेवक आहे. परंतु याच्यात कुठलाही राजकीय पार्श्वभूमीचा नसताना वैयक्तिक भांडणाला या ठिकाणी जे फुटेज आहेत त्याच्यामध्ये हे वैयक्तिक भांडणं झालेली आहेत. आणि त्या भांडणाला आता राजकारणाचं वळण लागून जातीय स्वरूप देण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. आणि त्याच्यामध्ये ब्राह्मण जातीवर अन्याय झाला असं वगैरे हा जो तो त्यांनी हे केलं आहे. पण मी म्हणतो, मी सुद्धा ब्राह्मण आहे. त्या वार्डातला मी 5 वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आलेलो आहे. माजी उपनगराध्यक्ष होतो मी. इथून पुढच्या 25-30 वर्ष आम्ही नगरसेवक आहे मी. परंतु तिथं असा वाद कधीच निर्माण झालेला नाही. असा कुठला माझ्या वार्डामध्ये मराठा आहेत, मुस्लिम आहेत, मागासवर्गीय आहेत, सर्व जाती धर्माचे ब्राह्मण आहेत, सर्व धर्म आहे, सोनार आहे, सगळे ओबीसी आहेत. परंतु असा वाद कधीच राजकीय वाद कधी झालेला नाही. हे वैयक्तिक भांडणं झाले आहेत. परंतु या वैयक्तिक भांडणाला राजकीय स्वरूप देत असलेले काही लोक, त्यामुळं राजकीय स्वरूप देऊन त्याला जातीय रंग, पक्षाचा रंग आणण्याचा जो प्रयत्न आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि या ठिकाणी वस्तुस्थिती जी आहे, जे खरे आरोपी असतील, जे खरे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यास हरकत नाही. परंतु याला पक्षीय किंवा राजकीय कुठला जातीयताला रंग देऊ नये अशी विनंती करण्यासाठी, निवेदन देण्यासाठी मी स्वतः ब्राह्मण समाजाचा असूनसुद्धा या ठिकाणी मुद्दाम उल्लेख केला मी की अशा आमच्या वार्डामध्ये किंवा आमच्या शहरामध्ये असं कधीच ह्यापूर्वी वातावरण नव्हतं. तर वातावरण कलुषित होऊ नये ह्या सदहेतूने आम्ही या शिष्टमंडळाला भेटलो.